या ठिकाणी माऊली ओढेवाल्या यांच्याकडे एक व्यावसायिक सिलेंडर होता, तो संपला होता आणि तो बदलण्याच्या साठी ते प्रयत्न करत आहेत. तो बदलत असताना अचानकपणे पलीकडच्या बाजूला गरम सिलेंडर होता, दुसरा शेगडी होती, त्याच्या जाळाने सिलेंडर लिकेज सिलेंडरने आग या सिलेंडरला बदलताना ओढून घेतली आणि त्यामुळे हा इथून पुढचा अनर्थ या ठिकाणी घडलेला आहे. या ठिकाणी जवळपास 5 ते 6 दुकानं आणि माऊली वड्यावाल्यांचा स्टॉल पूर्णपणे जाऊन हा भस्मसात झालेला आहे. लाखो रुपयाचं नुकसान या सर्वसामान्य कुटुंबातील लोकांचं झालेलं आहे आणि त्यामुळं निश्चितपणे या लोकांच्या दैनंदिन जीवनावरती याचा परिणाम निश्चितपणे होणार आहे. आज पाहता पहिल्या मजल्यापर्यंत आग आली होती, परंतु दुर्दैवाने याच्यामध्ये कुठलीही मनुष्यहानी झालेली नाही आहे. सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी सर्व सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी धावून आले. अग्निशामक दलाच्याही जवानांना तातडीने फोन केल्यानंतर तेही या ठिकाणी तातडीने आले आणि या ठिकाणी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, परंतु अग्निशमाचे बंब या ठिकाणी येईपर्यंत त्या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी संपूर्णपणे 4ही दुकानं या ठिकाणी जळून खाक झालेली होती आणि फक्त पहिल्या मजल्यावरती मात्र फायर स्टेशन आल्यामुळे वरच्या मजल्यापर्यंत किंवा आजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये ही आग पसरू शकली नाही. आणि फायर ब्रिगेडचं एक काम अति मोलाचं झालं. त्याच्यामध्ये पहिल्या मजल्यावरच्या नागरिकांनी आपापल्या घरातले सिलेंडर तातडीने बाहेर काढून पुढचा अनर्थ त्या ठिकाणी टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली. त्यापासून सर्व रहिवाशांचं देखील या ठिकाणी आभार मानतो. त्या दुकानदारांचं नुकसान झालं आहे, त्यांना निश्चितपणे काही भरपाई महानगरपालिकेच्या वतीने त्या ठिकाणी देता येईल का, ही या ठिकाणी माझी महापौर वैशाली बनकर यांच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू.